वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। आज आम्ही बनवत आहे बटाटा आणि फ्लावरची भाजी। त्यासाठी आपण घेतलेले आहे फ्लावर कापून आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे बटाटे, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो चिरलेले आहेत आणि कांदा आहे आणि प्लस आलं लसूणचं पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे। तर चला आपण आता स्टार्ट करूया। हे सगळं आपण घेतलेलं आहे बटाटा आणि फ्लावरची भाजी करण्यासाठी। तर आपण आता कढईमध्ये तेल टाकतोय, गरम केलेली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता एकदम छान वाफू द्या, गरम होऊ द्या तेलाला। त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहे जिरे आणि मोहरी। तर आपण आता जिरे आणि मोहरी टाकलेलं आहे याच्यामध्ये। मस्त छान तडतड उडत आहेत जिरे मोहरी। त्याच्यानंतर आपण टाकतोय टोमॅटो। थोडंसं काय ना, थोडंसं फ्राय करून घ्या, म्हणजे टोमॅटो थोडेफार शिजतील, थोडेसे मऊ होतील, त्याच्यामुळे भाजी खूप छान लागेल त्याच्यामुळे अजून। त्याच्यानंतर टाकतोय आपण आलं लसूणचं पेस्ट। त्याच्यानंतर कांदे टाकतोय आपण। आता हे थोडंसं अजून फ्राय करून घ्या। त्याच्यानंतर आपण टाकतोय याच्यामध्ये कढीपत्ता आणि नंतर बटाटे टाकतोय। याला पण थोडंसं फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण टाकतोय वाफवलेले आहेत आपण हे। तर फ्लावर जे आहेत आपण वाफवलेले, ते वाफवलेले थोडंफार जास्त वाफवलेले नाही आहेत, हे जर टाकलेले आहेत कढईमध्ये। आणि आता हे सगळं एकजीव करून घ्या आणि 5 ते 6 मिनटं याला प्रॉपर फ्राय करा। मिरची आणि बाकीचं आपलं जे टाकायचं आहे। शेवटी आपण टाकतोय आता कोथिंबीर। तर आता आपण टाकतोय याच्यात चवीनुसार मीठ, 1.5 ते 2 चम्मच मिरची, काळा मसाला 1 ते 1.5 चम्मच। हे आम्ही काळा मसाला घरी केलेला आहे, बाहेरचं विकत आणत नाही। त्याच्यानंतर हळद टाकतोय 1 चम्मच आणि शेवटी आपण टाकतोय जिरे आणि धण्याची पावडर। गॅस बारीक ठेवा आणि हे सगळं आता एकजीव करून घ्या, कारण की आपण प्रॉपर याच्यात मसाले वगैरे सगळे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे मस्त छान टेस्ट येणार आहे आता। तर आपल्याला आता भाजी वगैरे ऑलमोस्ट होत आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकतो याच्यामध्ये गरम पाणी, थोडासा रस्सा। आम्ही भाजी करतोय त्यासाठी आम्ही जे करतोय पाणी टाकलेलं आहे, कोमट पाणी। वाह! आता ह्याला ऑलमोस्ट 2 ते 3 मिनटं थोडंसं वाफू, प्लेट झाकून। त्याच्यानंतर आपली जी भाजी आहे ती रेडी होणार आहे। तर अशा प्रकारे आपली जी बटाट्याची भाजी आणि फ्लावरची भाजी दोन्ही मिक्स करून बनवलेली आहे। एकदम छान आणि मस्त तेल सुटलं याच्यावरती। वाह! अवघ्या 5 ते 7 मिनटात आपली भाजी ही रेडी झालेली आहे। तर तुम्ही घरी ट्राय करू शकता। आणि आपण आता हा व्हिडिओ जो आहे इथे संपवू। जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।